मी नेहमी सांगतो, एक छोटंसं कुटुंब होतं, अत्यंत हालाकीचं, गरीब परिस्थितीतलं. एक 12-13 वर्षाचा मुलगा होता. स्वप्न खूप होती, त्याची इच्छा खूप होत्या, काहीतरी बनायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. पण वडील एकटे मजुरीला जाणारे, 4 बहिणी, मोठं कुटुंब, ह्या सगळ्यामध्ये आर्थिक ओढाताण एवढी व्हायची की त्याच्या लक्षात आलं की आपली स्वप्न आपण पूर्णच नाही करू शकत. आपल्याला जे बनायचंय ते या परिस्थितीत आपण बनवू नाही शकत. दिवसेंदिवस तो निराश 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 होत गेला. काही होणार नाही आपल्याकडनं. आणि त्याची निराशा त्याच्या वडिलांना जाणवली की तो जर असा निराश होत गेला तर संपून टाकेल सगळं. आणि मग त्या वडिलांनी त्या आपल्या मुलाला निराशेतनं बाहेर काढायचं ठरवलं. एक अत्यंत फाटकं कापड एके दिवशी त्यांनी काढलं. त्या फाटक्या कापडाचा एक रुमाल एवढा तुकडा फाडला आणि तो आपल्या मुलाजवळ दिला. सांगितलं, बाळ, हा फाटका तुकडा घे कापडाचा आणि हा कुणी 10 रुपयाला विकत घेतय का बघ. अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं. पण वडिलांनी सांगितलं, हा फाटका रुमालाचा कपडा 10 रुपयाला कुणी घेतय का बघ. तो मुलगा म्हटला, बाबा किती जुना कापड आहे, कोण घेईल का. वडील म्हणले, प्रयत्न तरी कर. त्या मुलानं त्या रात्री तो कापडाचा तुकडा स्वच्छ धुतला, अगदी स्वच्छ. इस्त्री करायची म्हणून त्यांनी स्वतःच्या अंथरुणाखाली ठेवला. सकाळी उठला आणि तो धुतलेला कपडा घेऊन तो बाजारात गेला. 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड करत ओरडू लागला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. त्याच्या कापडाकडे कोणी बघेना सुद्धा. अक्षर तो रडवेला झाला. कुणी घेणार आहे की नाही त्याला काही कळेना. 6 तास झाले, 7 तास झाले, त्याचा तो फाटका कपडाचा तुकडा कुणी विकतच घेना. पण अचानक एक गाडीवाला शेजारी आला. 10 रुपयाला कापड म्हटल्यावर गाडीची काच पुसायला म्हणून ते कापड त्यांनी विकत घेतलं. त्या मुलाला 10 रुपये दिले. 10 रुपये मिळाल्याबरोबर तो आनंदानं उड्या मारत घरी गेला. 10 रुपये मिळाले, 10 रुपये. बाबा, 10 रुपयाला कापड विकलं. तर वडिलांनी त्याला कुशीत कवटाळलं. छान केलंस, या 10 रुपयाचा मोठा हातभार लागेल आपल्या घराला. तो मुलगा आनंदित होऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. वडिलांनी त्याच कापडाचा दुसरा तुकडा फाडून त्याला दिला. म्हणले, बाळ, काल हेच कापड तू 10 रुपयाला विकलंस, आता हेच कापड कुणी 20 रुपयाला घेतय का बघ. मुलगा म्हटला, बाबा, काल 10 रुपयाला घेता घेता 7 तास गेलेत, तेच कापड आज कोण 20 रुपयाला घेणार. वडील म्हटले, प्रयत्न तरी कर. अरे 20 रुपये आले तरी आपल्याला खूप मोठी मदत होईल, कर ना प्रयत्न. वडिलांचं ती अर्ज बघितली. मुलगा म्हटला, ठीक आहे. ते 20 रुपयाचं कापड, ते कापड त्या तुकडा घेतला. 20 रुपयाला विकायचा होता. रात्री स्वच्छ धुतला, इस्त्री करायची म्हणून स्वतःच्या अंथरुणाखाली ठेवला आणि ते कापड घेऊन तो परत बाजारात उभा राहिला. तासभर बघितलं पण 20 रुपयाला कुणी कापड घेईना. अचानक त्याला एक कल्पना सुचली. तो परत घरी आला. आपल्या शाळेतलं रंगाचं सामान त्यांनी काढलं आणि त्या कापडावर त्यांनी डोनाल्ड डकचं कार्टून काढलं. डोनाल्ड डकचं कार्टून त्या कापडावर काढून ते डोनाल्ड डकचं कार्टून असलं कापड घेऊन तो परत शाळेच्या बाहेर उभा राहिला. त्याला माहिती आहे कार्टून छोट्या मुलांना फार आवडतात. एखादी शाळा सुटली की एखादा मुलगा ते कार्टून बघेल आणि हे कापड विकत घेईल. तो शाळेच्या बाहेर शाळा सुटायची वाट बघत बसला आणि शाळा सुटली आणि मग तो ते डोनाल्ड डक काढलेलं कापड हातात हलवत म्हणाला, 20 रुपयाला कार्टूनचं कापड, 20 रुपयाला डोनाल्ड डकचं कापड, 20 रुपये डोनाल्ड डकचं कापड. मुलं बघून बघून जात राहिली. पण एका छोट्या मुलानं आपल्या आईकडे हट्ट धरला, आई मला ते डोनाल्ड डकचं कापड पाहिजे, डोनाल्ड डकचं कापड पाहिजे. ती आई शेवटी नरमली. 20 रुपये तिनं ते डोनाल्ड डकचं कापड विकत घेतलं मुलासाठी. पण या 12-13 वर्षाच्या मुलाला विचारलं, बाळ, तू शाळेबाहेर राहून असं रुमाल का विकतोयस. त्यावेळी तो मुलगा म्हणाला, माझी परिस्थिती गरिबीची आहे. माझ्या वडिलांनी मला हे कापड 20 रुपयाला विकायला सांगितलं म्हणून मी इथं विकायला आलोय. त्या मौलीला मोठा आनंद झाला. तिने आणखी 20 रुपये काढले आणि हे माझ्याकडनं तुला बक्षीस म्हणून ठेव म्हणून त्या मुलाला दिले. आता 40 रुपये झाले. 40 रुपये घेऊन तो आनंदाने उड्या मारत घरी आला. बाबा 40 रुपये, बाबा 40 रुपये. वडिलांनी परत कुशीत कवटाळलं. छान केलंस, आपल्या घराला फार मोठी मदत होईल या 40 रुपयाची. तो मुलगा परत आनंदाने झोपी गेला. 2च दिवस मध्ये गेले. 3ऱ्या दिवशी वडिलांनी परत त्याला कापडाचा 3रा तुकडा दिला आणि वडील म्हटले, बाळ, हा कापडाचा घेऊन तुकडा घेऊन जा आणि हा कुणी 200 रुपयाला विकत घेतय का बघ. मुलगा म्हटला, बाबा 10-20 रुपयाला कुणी घेत नव्हतं, 200 रुपयाला कसं कुणी घेईल, काहीतरी काय सांगता. वडील म्हटले, बघ, 10 रुपयाला कापड विकायला सांगितलं त्यावेळी पण तो असाच म्हणला, कोण घेणार, पण घेतलं ना. 20 रुपयाला तेच कापड विकायला सांगितलं त्यावेळी पण तो असाच म्हणला, कोण घेणार, पण घेतलं ना. आता सुद्धा हे कापड कुणीतरी 200 रुपयाला घेईल. तू प्रयत्न कर. प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही गेलं तर नाही.
अडचण काय आहे? आपल्याला नुकसान तर काहीच नाही, झाला तर फायदाच होईल. हे कापड 200 रुपयाला कुणी घेतय का बघ. हा मुलगा परत तयारीला लागला. आता 2 वेळचा अनुभव पाठीशी होता. 200 रुपयाला कापड विकायचा. त्यांनी रात्री स्वच्छ धुतलं, इस्त्री करायची म्हणून अंथरुणाखाली ठेवलं आणि तेवढ्यात त्याला दुसऱ्या दिवशी बातमी लागली की आपल्या शहरात शूटिंगसाठी ऐश्वर्या राय येणार आहे. ऐश्वर्या राय येणार आहे म्हटलं, याच्या डोक्यात कल्पना आली. ते कापड घेतलं आणि जिथं शूटिंग चाललेली तिथं तो गेला. कसा बसा बारका असल्यामुळे ह्याच्या त्याच्या पायातनं वाट काढत ऐश्वर्या राय जवळ पोहोचला आणि ऐश्वर्या रायला म्हणाला, मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे, मला माझ्या रुमालावर सही देता का? ऐश्वर्या रायला त्या छोट्या मुलाचं मोठं कौतुक वाटलं. तिनं ते कापड घेतलं आणि त्या कापडावर स्वतःची सही केली. सही घेतलेलं ते कापड त्या मुलानं घेतलं आणि धावत पळतच बाजारात आला. एका कट्ट्यावर उभा राहिला आणि म्हणाला, ऐश्वर्या रायनं सही केलेलं कापड फक्त 200 रुपये. ऐश्वर्या रायनं सही केलेलं कापड फक्त 200 रुपये. ऐश्वर्या रायची सही असल्यामुळं एका मिनिटात ते कापड विकलं गेलं. 200 रुपये घेऊन तो घरी आला. बाबांकडे 200 रुपये दिले. बाबा 200 रुपयाला कापड विकलं. छान छान, मला वाटलंच होतं तू एक करून दाखवशील. वडिलांनी घट्ट उराशी कवटाळलं, धन्य. पण त्याच वेळी वडिलांनी त्याला विचारलं, बाळ कापड तेच 3 वेळा विकलंस. पहिल्यांदा 10 रुपयाला विकलंस, परत 20 रुपयाला विकलंस आणि त्याच कापडाचे परत 200 रुपये आले. बाळा या सगळ्यातनं तू काय शिकलास? तसा तो मुलगा म्हणाला, बाबा या सगळ्यातनं मला एक कळालं. काय? इच्छा तिथे मार्ग. इच्छा असेल तर मार्ग निघतोच, जिद्द असेल तर यश मिळतच, ठरवलं ना की होतच. वडील म्हणले, ते तर आहेच, ठीकच आहे, पण बाळा या सगळ्यातनं मला तुला आणखी एक गोष्ट शिकवायची होती. म्हटलं कुठली? बाळ कापड एकच होतं, पण एकच कापड पहिल्यांदा तू 10 रुपयाला विकलंस, तेच कापड परत तू 20 रुपयाला विकलंस, तेच कापड परत तू 200 रुपयाला विकलंस. म्हणजे एकाच कापडाची किंमत तू वाढवत वाढवत 10 रुपयावरनं 200 रुपयावर नेलीस. बाळा फाटक्या कापडाची किंमत जर 10 रुपयावरनं 200 रुपयापर्यंत जाऊ शकते, तर तुझी किंमत 100 रुपयावरनं 1 अब्ज रुपयांपर्यंत तू का नाही वाढवू शकत? अरे तुझी सुद्धा किंमत वाढू शकते, तू सुद्धा फाट मोठा होऊ शकतो, तू सुद्धा किंमतवान बनू शकतो, समाजात तुलाही किंमत मिळते. अरे निराश का होतोस? निराश व्हायचं काय कारण आहे? फाटकं कापड जर माणूस 200 रुपयाला घेतो, अरे तू तर जिवंत हाडा मांसाचा माणूस आहेस. कापडाची किंमत जर तू वाढवू शकतोस तर स्वतःची किंमत नाही वाढवू शकणार. हाच मुलगा रॉबर्ट जोन म्हणून बॅडमिंटन पटू म्हणून जगात पुढे चमकला, ज्याची परिस्थिती इतकी हलाखीची होती. आपली किंमत आपल्यालाच वाढवायची असते, आपली किंमत दुसरी कुणी वाढवू शकत नाही. एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, या जगात दुसरा कुणीही आपला पराभव करू शकत नाही. आपला पराभव फक्त आपणच करतो. आणि या जगात आपल्याला दुसरं कुणीही जिंकून देऊ शकत नाही. आपल्याला जिंकून द्यायची ताकद फक्त आपल्या स्वतःमध्ये असते. आपल्या मुलांना ते सांगा, तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे. आम्ही किती त्याला सांगितलं हे बन ते बन, जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.